मला म्हणतात जातीवादी. उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी आणि अभ्यासपूर्ण आंदोलन संविधानाच्या पावलावर चाललेलं आंदोलन भाषा शिकवायला निघाले 1.5 दिवसात आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा. पहिल्यांदा अंधारातून केला, आता ओपन करायला लागली आणि मराठीचे लोक त्यांच्या मागे पळत येत. निर्णायक मतदान काय निर्णायक मतदान रे? जाताचा मुडदा पाडायला निघाले ते लोक. सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून. बघा ना मोजून यादी. गिरीश महाजन मराठीचं मतदान नाही घेत का? अतुल सावे नाही का मतदान घेत? धक्का लागून नाही देणार म्हणतात. काय भाषा तुमची. आणि आम्हाला जातीवादी म्हणता, आम्हाला जातीवादी म्हणता. मुद्दा नाही पडून देत मराठ्यांचा मी हायतवर. मराठे सगळे एकीकडून उभा राहा. जात संकटात सापलेली यांनी संविधानाच्या पदावर हे बसलेत, गैरवापर करतात, आतून काड्या करतात, आपल्या पोरावर केसेस करायला लावतात. कुणबी नोंदी यांनी थांबिल्यात या छगन भुजबळ त्यांनी. सरकारने सांगून सरकारने सुद्धा त्या थांबविल्यात. सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी येऊन देणार. मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं गॅजेट आहे, ब्रिटिश कालीन आहे. आत्ता 1871ची जनगणना माझ्याकडे आली, त्याच्यात दाखवलंय ब्रिटिश कालीन मराठा हा कुणबी आहे. आत्ता रेकॉर्ड आहे माझ्याजवळ, मी आत्ता मीडियाला दाखवतो. तरी देत नाही. तुमचे काय पुरावे आहेत रे? आताचे खाता फुकट. परत म्हणता बोलता तुम्ही जरा संयमाची भाषा घ्या ना. मराठी मोठे हो द्या लेकरं त्यांचे म्हणा ना. 50-12 ते कारखाने मोजिता घ्या. तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे? तुमचेच आमदार तुमचेच मंत्री, टाका पाडून त्यांना. काय करायचं आम्हाला? आमचे गोरगरिबाचे लेकरं करोड मारायला लागले तिकडं आणि त्यात असल्या धमक्या नको देऊ. वाघ रस्त्यावर उतरले, कुठं डांबऱ्यावर उतरले, खड्ड्यात उतरले, ते नको शिकू मला. त्या भानगडीत पडू बी नको. नेते मानते ते एकमेकाला. बाकीच्या नेत्याला मी दोषच देत नाही ना, धनगर बांधवाच्या ना बाकी कोणत्यांनाच. ह्यो काड्या लावतोय पुऱ्या. ही एकटा छगन भुजबळ वातावरण राज्यातलं गडूळ करणारे सरकारमध्ये बसून. अरे काय शिकितो? आंदोलनात आंदोलन बसवा म्हणजे आम्ही बसलो की जातीय तेढ निर्माण होतो. आमच्या परवानग्या नाकारल्या जातात 10 महिन्याच्या असून. आणि यांचं आता आमच्या रस्त्यात बसून यांना परवानगी शासनाकडून दिली जाते. हे छगन भुजबळचा दबाव आल्याशिवाय दिलंय का पोलिसांनी? आमच्या उपोषणापुढे उपोषण कसं काय बसलं? का नाही परवानगी नाकारली? आमची नाकारली तशी. आम्हाला ग्रामपंचायतच का ठराव मागायला लागले? आम्हाला आसपासच्या गावचे कारणच काय द्यायला लागले? शाळा बंद पडल्या म्हणले.